तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत मालवणातील रेस्ट हाऊसला आणि रेस्ट हाऊसला आपली गाडी लावून आता आपण बाजूला असलेल्या रॉक गार्डनला भेट देणार आहोत. गार्डनच्या एंट्रीलाच आपल्याला पाहायला मिळते ती पहिली खाऊ गल्ली आणि संध्याकाळची इथे खूप गर्दी असते खाऊ गल्लीमध्ये आणि खूप लोकही असतात इथे संध्याकाळची. आणि रॉक गार्डनचा एरिया हा खूप गजबजलेला असतो संध्याकाळी. तर 10 रुपयाची एंट्री तिकीट घेऊन आपण आता आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि गार्डनमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळणार याचं हे फलक इथे स्टार्टिंगला लावलेलं आहे. आणि हा आपण समोरचा एरिया बघतो हा लहान मुलांचा खेळण्याचा आहे. इथे घसरगुंडी आहे आणि भरपूर काही ॲक्टिव्हिटीज इथे आपल्याला समोर पाहायला मिळत आहेत. आता आपण सरकत चाललो समुद्राच्या दिशेने आणि समुद्राचा गारगार वारा येऊन मन पण एकदम गारगार झालेला आहे. आणि ह्या साईडला सेल्फी पॉईंट, आपल्याला सेल्फी घ्यायचीच आहेत, परंतु सूर्याचा उलटा प्रकाश असल्यामुळे सेल्फी कशी येत आहे हे देव जाणे आणि तुम्हीच जाणो. तरी पण सेल्फी घेऊन आपण समोर जे सेल्फी पॉईंटच्या असलेल्या हाताकडे चाललो. हा हात अर्धा जमिनीमध्ये आहे आणि इथे बसून आपण आता सेल्फी घेणार आहोत. लवकरात लवकर सेल्फी घेऊया. सेल्फीतनं डोळे उघडत नाही कारण सूर्याचा थेट मारा आपल्या डोळ्यावरती होतोय, त्यामुळे डोळे उघडत नाही. कसं आपलं घेतोय सेल्फी आहे बघू. सो आता हात हा कसा आहे तो आपण चेक करू आणि त्याच्यानंतर मग पुढच्या मार्गाला लागू आणि पुढे काय काय ते आपण पहिले पाहू. सध्या काय ऑफ सीझन चालू असल्यामुळे गर्दी कमी आहे, पण संध्याकाळची गर्दी असतं आणि लहान मुलं तर असतंच संध्याकाळी खेळूसाठी इकडे. पण आता ऑफ सीझन आहे, ऑक्टोबरपासून सीझन चालू होईल आणि तेव्हा खूप गर्दी असतात. बापरे बघ, 10 रुपये तिकीट हा एंट्रीचा. मजा भारी हा. समुद्र बाजूकच असल्यामुळे इकडे समुद्र असल्यामुळे आणि रॉक म्हणजे दगड, काळे दगड, त्यामुळे या गार्डनला नाव पडला रॉक गार्डन. तसंच पुढे आल्यावरती आपल्याला एक मंदिर पण भेटलं. मंदिराकडे आपण दर्शन घेऊन आता पुढे जाऊया. सो आत्ता आपण आलो फाउंटन, म्युझिकल फाउंटन येते इथे. ॲक्च्युली पहिलं फाउंटन, म्युझिकल फाउंटनचे शो व्हायचे, पण आता हा चालू नाही आहे. परंतु आपण हा समोर फाउंटन बघू शकतो, त्यात पाणीही बघू शकतो. सो इकडे कचरावाला डॉल्फिन आहे, इथे कचरा. पुढे आल्यावरती आपल्याला पुन्हा एकदा हात दिसला आणि हा हातामध्ये आता हे झाड उभं झालेलं आहे आणि हा बघताय आपण पूर्ण समुद्र. असं समुद्र बघून हा आणि असं मस्त लाटा, थंडगार वारो, एक नंबर वाटतं, एक नंबर. एवढं सगळं फिरून आता आपण चाललो एक मस्त रोमॅन्टिक ठिकाणी. इथे कपल्स लोक बसतात, आपण काही एकटेच आहोत. आणि आता थोडा वेळ बसलोय समुद्राचा सीन बघत. समोर असा मस्त समुद्र, इकडे झाडं, इकडे बाकडा आणि इकडे मी. मस्त वारवा, थंडगार वारवा, लय भारी वाटतं, एक नंबर सुकून. वाव. मागच्या वेळी आलो होतो तेव्हा हे पूल माझ्याकडून मिस झालं होतं, त्यामुळे ह्यावेळी मी मुद्दाम ह्या पुलावरसाठी आलो आहे पुढे आहे. सो हे पूल बघून एकदम सिनेटिकच वाटतंय, म्हणजे पिक्चरमधलं पूल वाटतं. आणि सो कसा वाटला आजचा हा मिनी ब्लॉग ते तुम्ही नक्कीच सांगा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू नवीन ब्लॉगमध्ये.